साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। डॉक्टर सुधा कांक्रिया या समाजसेवेचा महायज्ञ असून 3 तपांपेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या स्त्री जन्माचं स्वागत करा। चळवळीच्या आद्य प्रवर्तक, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच सामाजिक शांती प्रस्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या त्या आहेत। 2 राष्ट्रपतींच्या वतीनं त्यांच्या या कार्याचं कौतुक झालंय। 2007 साली अब्दुल कलाम यांच्या वतीनं निर्मल ग्राम पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवन साधना गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय। युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ अकाउंटंट्सच्या वतीनं डॉक्टर सुधाताईंना वुमन्स एक्सलन्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय। रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह बिरपी होंकला यांच्या हस्ते रोटरी कम्युनिटी बिल्डर अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आलाय। तसेच रोटरी आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेमध्ये रोटरी फाउंडेशनचे पदाधिकारी एन सुबामीन यांच्या हस्ते विशेष गौरव झालाय आणि इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय प्रेसिडेन्शियल अवॉर्ड आणि शब्दशारदा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। डीडी सह्याद्री वाहिनीचा हिरकणी पुरस्काराच्या आणि झी मराठीचा उंच माझा झोका पुरस्काराच्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया या मानकरी ठरल्या आहेत। तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार, रमाबाई आंबेडकर पुरस्कार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आदी 150 पेक्षा जास्त पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत। सुधाताईंच्या समाजसेवेच्या उत्तुंग भरारीचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकिटावर देखील उमटलंय। डॉक्टर सुधा कांक्रिया नावाचे पोस्टाचं तिकीट देखील प्रसिद्ध झालंय। ही किती गौरवाची बाब आहे। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवन इथे डॉक्टर सुधाताईंना नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा सन्मान प्राप्त झालाय। या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे तसेच महाराष्ट्र ऑप्थल्मिक सोसायटीचे माजी अध्यक्ष मधुसूदन झवर तसेच अखिल भारतीय जैन महिला संघटनेच्या माजी अध्यक्ष सौ विमल वाफणा, जितो संघटनेचे चेतन भंडारी, वालचंदजी अजय मेहता तसेच दिनेश ओसवाल, दिलीप जैन, किशोर ओसवाल, पारसजी मोदी, रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरकर, डॉक्टर राणी दुष्यंत खेडीकर, अध्यक्ष बाल कल्याण समिती पुणे, बी.के. त्रिवेणी दिदी तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारामधील मंदाताई नाईक यांनी डॉक्टर सुधा कांक्रिया यांचा नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकन झाल्याबद्दल सन्मान केला आहे। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी स्वागत केले। डॉक्टर वर्धमान कांक्रिया, डॉक्टर श्रुतिका कांक्रिया यांनी सर्वांचे आभार मानलेत। नमस्कार। आज अतिशय आनंदाचा हा प्रसंग असल्यामुळे म्हणजे नुसताच कांकरे परिवार नाही पण आपले सगळे जे मान्यवर इथे आले त्या सगळ्यांना हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे। आणि असं म्हणतो की आनंदोत्सवामध्ये आपले जवळचे जेव्हा बरोबर असतात तो आनंद द्विगुणित नाही शतगुणी होतो। म्हणून आज बरेच मान्यवर आज मुद्दाम इथे आलेले आहेत या आनंदाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी। आज जी मुद्दाम ही एक प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा आनंदोत्सव जो आहे तो आज मुद्दाम बोलवण्याचा हा विषय असा होता की डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी मागील 40 वर्षापासून आपल्या नेत्रसेवेबरोबरच त्यांनी बेटी बचाव याचं जे कार्य म्हणजे भारतभर आणि बाहेरही त्यांनी जे त्याचं झोकून दिलं, जे कार्य केलं आणि त्यामुळे एक समाजामध्ये जी अशांतता असते की मुलगी झाली की कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये अथक परिश्रम घेऊन त्यांनी विविध योजना त्याच्यात राबवल्या आणि भारत सरकारने तरी 2015 साली त्या विषयावरती विचार करायला सुरुवात केली। पण त्यांचा दूरदर्शीपणा जो आहे की त्यांनी 40 वर्षापूर्वी या गोष्टीचं ही गोष्ट ओळखली
त्याचं भान ओळखलं आणि त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर अनेक कार्यशाळा आणि बऱ्याच गोष्टींचं नियोजन करून आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून हा जो सामाजिक अशांततेचा जो विषय आहे त्यामध्ये त्यांनी खूप भरीव कार्य केलेलं आहे आणि त्याचं आणि मागील 12 वर्षापासून विशेषतः मेडिटेशनमध्ये त्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे. अंध बांधवांसाठी जे कैदी तुरुंगात असतात त्यांच्या मानसिक शांततेसाठी आणि तरुण वर्गांमध्ये बऱ्याच वेळेस आपल्या करिअरसाठी किंवा ज्या स्पर्धा चालल्या त्या दृष्टीने म्हणा खूप मानसिक अशांतता आपण सगळीकडे बघतोय किंवा अनेक कारणामुळे. मग त्यामुळे ते मेडिटेशनचेही ते बरेच कोर्सेस आणि क्लासेस घेतात आणि त्याद्वारे सुद्धा समाजामध्ये पीस आपण म्हणतो ना की शांतता राहावी म्हणून यासाठी ते प्रयत्न करत आहे. आज या सगळ्याची दखल आज आपल्या समेत म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपल्या आजच्या या सभेचे खरे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर सुधीर तारे हे विश्व शांतीदूत आहेत. आणि आपण म्हणतो ना की मूर्ती महान आणि कीर्ती महान जसं आपण शास्त्रींबद्दल आपले बोलत होतो तसं आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर आम्हालाही आश्चर्य वाटलं की जेव्हा एक 3-4 दिवसापूर्वी त्यांची भेट झाली आणि ते नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्काराचे नामांकन करणारे म्हणजे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ सुद्धा. त्याचप्रमाणे आज माननीय मंदाताई नाईक त्या स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांनीही आल्याबरोबर डॉक्टर सुधाबा जी प्रेमाची मिठी मारली आम्हाला खूप छान वाटलं. मंदाताई आल्यावर माझी आई मानकोरबाई म्हणजे स्वर्गीय मानकोरबाई या स्वातंत्र्य सैनिका होत्या आणि त्या 9 महिने त्यावेळेस तुरुंगात राहून आलेल्या आहेत. त्यामुळे त्या आल्यामुळे आपल्या आई आपल्या घरी आल्या याचा एक आनंद होता. त्याचप्रमाणे माननीय श्री पांडुरंगजी सांडभोर अध्यक्ष पुणे श्रमिक पत्रकार संघ, त्याचप्रमाणे माननीय सुकृतजी मोकाशीजी सचिव पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माननीय रामनाथजी जराड सर पत्रकार संघ अध्यक्ष हे आज इथे आहेत उपस्थित. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि आज मुद्दाम आम्हाला या शुभप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे डॉक्टर प्रकाश मराठे सर इथे आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आम्ही सर्व डोळ्यांचे डॉक्टर आहोत. मी सुधा वर्धमान श्रुतिका आणि आमची महाराष्ट्र ऑप्थॅल्मिक सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि वडिला समान असणारे डॉक्टर मधुसूदनजी धवर तेही इथे आज इथे आलेले आहेत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. त्यांचंही स्वागत करतो. आमच्या भगिनी आणि अखिल भारतीय जैन संघटनेच्या महिला विंगच्या अध्यक्षा विमलजी बापना या इथे आलेल्या आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. रोटरीचे माजी प्रांतपाल आमचे परममित्र प्रमोदजी जेजुरीकर हे आज होतात आणि जितोतर्फे अजयजी मेहता, चेतनजी भंडारी, देशनजी ओसवाल आणि दिलीपजी जैन आणि सर्व मान्यवर जे इथे आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर तारे सर सिनियर तुम्हाला मालूम पाहिजे नाही नमस्कार. मी डॉक्टर सुधीर तारे, नॉर्वेजियन नोबेल कमिटी यांचा ऑथराइज नॉमिनेटर फॉर नोबेल प्राइज, त्याच्यानंतर मेंबर वर्ल्ड पार्लमेंट आणि वाल्मिकी पुरस्कार प्राप्त
आज ह्या क्षणी इथे मोठा आनंदाचा क्षण असा मला वाटतो. मी इथे अशासाठी आलो आहे की आपल्या डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे. त्यांच्या कार्याची दखल नोबेलसारख्या मोठ्या संस्थेने घेतली ही फार महत्त्वाची आणखी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करणं अतिशय उचित राहील. संपूर्ण जगाची जर लोकसंख्या आपण 1200 कोटी झाली तर त्याच्यामध्ये नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या लोकांची संख्या या वर्षीची फक्त 459 म्हणजे 459 आहे. वेटिंग मी सर ओनली 459 people have been nominated in a population of 1,200 crores of the world. And 90 institutions have also been nominated for that award. We hope the government of India also will take note of it. यांच्या कार्याची माहिती आपण ऑलरेडी प्रेस नोटमध्ये दिलेलीच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव हे आंदोलन त्यांनी 40 वर्षापूर्वी सुरू केलं. भारत सरकारने 2015 साली प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बेटी बचाव बेटी पढाव आंदोलन सुरू केलं होतं. परंतु त्याच्या अगोदर 40 वर्ष दूरदृष्टी ठेवून मॅडमनी हे काम सुरू केलं आणि त्याची चांगली फळं मिळायला लागली. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की छत्तीसगडमध्ये अतिशय एका छोट्या गावामध्ये यांच्या कार्याची एवढी कीर्ती पसरली की तिकडे मानवी तस्करी करणाऱ्या काही महिलांना ज्या कलेक्टरनी सोडून आणलं होतं त्यांना बेटी बचाव बेकरी काढून दिली आणि त्या बेटी बचाव बेकरीला 2017 साली भारत सरकारने नारी रत्न पुरस्कार दिला. महाराष्ट्रात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल तिकडे छत्तीसगड सारख्या एका आदिवासी क्षेत्रामध्ये घेतली गेली. आता त्याची माहिती इथपर्यंत कोणाकडे पोहोचली नाही पण भारत सरकारने मात्र दखल घेऊन त्यांचा सत्कार केला. म्हणजे यांच्या कामाची कीर्ती किती मोठी याची लक्षात आलं पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट पूर्वी कसं भ्रूण हत्या करायची म्हणजे मुलगी नको ही एक त्यावेळेला समाजामध्ये खूप प्रथा होती. तर जी मुलगी समजा चुकून जन्माला आलीच तर तिचं नाव नकोशी असं ठेवायचं. अशा नकोशी नावाचं ठेवलेल्या मुलींची यांनी निरनिराळ्या गावामध्ये जाऊन चौकशी केली त्यांची यादी तयार केली आणि मग महाराष्ट्र सरकारने त्यांना ऑथराईज करून त्यांची नावं बदलली. म्हणजे आता नकोशी सायकोलॉजिकली डॅमेज होतं ना सगळ्या मुली. तर तिचं नाव एकीचं नाव भाग्यश्री ठेवलं दुसरीचं नाव जया ठेवलं आणि ते गॅझेटमध्ये पब्लिश केलं. ही सामाजिक परिवर्तनाची खूप मोठी याची स्टेप होती. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं की 30 लाख लोकांकडून शपथ घेतली की ह्याच्या पुढे आम्ही भ्रूण हत्या करणार नाही विशेषतः मुलींची. आणि दुसरी गोष्ट बेटी बचाव बेटी पढाव ह्याच्यासाठी आम्ही सपोर्ट करू. नंतर ते ग्रामपंचायती त्यांच्या भिंतीवरती त्यांच्या बोर्डवरती त्यांच्या शाळेमध्ये बोर्ड लावलेला आहे की बेटी बचाव आणि यांनी जी शपथ घ्यायला लावली होती ती शपथ तिथे प्रिंट केलेली आहे. काही लोकांनी भिंतीवरती पेंट केली आणि नंतर त्याचं प्रिंटेड मटेरियल जे असतं ते पण त्यांनी भिंतीवरती लावलेलं आहे. ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. कारण अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती समाज जागृती करणं आणि ते सुद्धा एका व्यक्तीनं हे म्हणजे एक मोठं आंदोलन झालं चळवळ झाली सगळी. आणि ह्या कामाची दखल नोबेल कमिटीने घेतली. याच्या अगोदर युनायटेड नेशन्स नावाच्या संस्थेने यांच्या कामाची दखल घेतली होती आणि त्याप्रमाणे त्यांना युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार म्हणजे ह्युमन राईट्स या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं मेंबरशिप त्यांची कन्फर्म केली होती. नंतर मग नोबेल कमिटीच्या लोकांनी पुढे येऊन इकडे चौकशी केली. महाराष्ट्र सरकारकडे केली भारत सरकारकडे गेली आणि त्याच्यानंतर मग फायनलायझेशन झालं. यांचं वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स याच्यामध्ये यांच्या कामाची नोंद घेतली गेली आणि ते प्रॉपरली रजिस्टर्ड झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी 11 कलमी एक कार्यक्रम मुलींना म्हणजे भ्रूण हत्या वाचवण्यासाठी 11 कलमी कार्यक्रम त्यांनी राबवला. तर त्याचा सुद्धा चांगला महाराष्ट्रामध्ये परिणाम झाला आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना सत्कार पण केला आणि मुख्य म्हणजे राष्ट्रपतींनी पण त्यांचा सत्कार केला या विशेष संबंधाने. 1200 नकोशी मुलींचं त्यांनी नामांकन केलं
ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला एक दुसरी पिढी असते तर त्याला प्रॉब्लेम येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गावागावात जातो आणि त्याला आपण व्हर्लविड टूर म्हणतो की झपाट्याने अख्खा महाराष्ट्र पालथा घातला त्यांनी. स्वतःची कामं सांभाळून एका दिवसामध्ये 8-8, 10-10, 12-12 मीटिंग घेऊन ह्या सगळ्या लोकांची जागृती करणे काही साधी गोष्ट नाही. 50 ठिकाणी जाणं, पाणी बदलणं, हवा बदलणं, ट्रॅव्हलिंगचं, पण हे सगळं यांनी केलं. नंतर आपण हे 7 फेरे लग्नामध्ये घालतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी जी प्रथा आहे 7 फेरे घालण्याची. तर यांनी त्याला सांगितलं की तुम्ही आता एक 8वा फेरा घाला. 8वा फेरा घालून किंवा मुलीला एक सपोर्ट करणार आहोत, मुलीची बाजू पूर्णपणे समजून घेऊ, मुलीला त्रास देणार नाही आणि भ्रूण हत्या करणार नाही, अशा त्या गोष्टी त्यांनी समाजामध्ये रुजवल्या. मला वाटतं हे 8व्या फेऱ्याचं सुद्धा अनेक ठिकाणी कौतुक झालेलं आहे आणि इव्हन परदेशामध्ये सुद्धा या विषयावरती अनेक लोकांनी याची चर्चा केली आणि येऊन चौकशी केली की 8वा फेरा म्हणजे काय. कारण त्यांना फक्त 7च फेरे माहिती होतं ना पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे. तो एक विषय चांगला झाला होता. रोटरीच्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेमध्ये रोटरी क्लबनी पण यांचा सत्कार केलेला आहे. नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश भाई साहेब त्यांच्या हस्ते सुद्धा यांचा सत्कार झालेला आहे. नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह द गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा सन्मान मॅडमला मिळालेला आहे. नंतर अखिल भारतीय जैन समाज जो आहे त्या जैन समाजाच्या लोकांनी पण यांच्या कामाची चांगली स्तुती केलेली आहे. तर पुन्हा एकदा डॉक्टर सुधा कांकरिया यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालंय, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. डॉक्टर सुधा कांकरिया जी का नोबेल पुरस्कार के लिए नामांकन हुआ है उसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूँ. डॉक्टर सुधा कांकरिया has been nominated for Nobel Peace Prize and I congratulate her and wish her all the best. Thank you. नमस्कार. विश्वभरातल्या सर्व चिमुकल्यांना मी हा सन्मान समर्पित करत आहे. गर्भात असलेली चिमुकली आपल्या सर्वांना हाक देत आहे, बोलवत आहे आणि त्या हाकेला आपल्याला ओ द्यायची आहे. अजूनही ती आर्तपणे हाक देत आहे. तिची किंकाळी अजूनही काही लोकांनी ऐकलेली नाहीये आणि ती ऐकण्याची आज समाजातील प्रत्येक घटकाला गरज आहे. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते, आई तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको गाई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गाई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशी नाजूकशी माझे हातपाय आई तोडून टाकतील ग आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील. कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील गाई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील. माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग जिजा मातांचं मातृत्व माझ्याकडे असेल. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुले यांच्यासारखे शिक्षणाची कास मी धरू शकेल. आई तुला असं वाटत नाही का ग किरण बेदी सारखं शौर्य मी गाजू शकेल. आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई. देश घडवायचाय मला, जग घडवायचंय मला, विश्व घडवायचंय मला, विश्व घडवायचंय मला. आताची हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे आणि ही हाक मी आज सगळ्या विश्वासमोर मांडत आहे. चिमुकलीची ही हाक, आर्त हाक, ही सर्व जगासमोर मी मांडत आहे आणि सर्व जगाला प्रार्थना करत आहे की आपण या चळवळीमध्ये सामील व्हा, आपण सोबत काम करू.
आणि हा जो मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये आहे तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे आणि मुलांची आणि मुलींची जी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे. आज आपण पाहतोय की समाजामध्ये मुलं लग्नाला उभी आहेत पण मुली मिळत नाही. प्रत्येक समाजाचा हा मोठा प्रश्न आहे. मग आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का? उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का? मुलाचा आणि मुलींचा कोणाचा जन्म झाला नाही तर हे जग पुढे जाईल का? जाणारच नाही. म्हणजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे. जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे. मुलगी जगली, वाचली, वाढली, शिकली, पुढे गेली, आई झाली आणि सगळ्यांना जर आईची ममता प्राप्त झाली, आईचा आशीर्वाद मिळाला, माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल, यात काही वादच नाही. आणि अशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान करायचंय, अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे. आज मला फक्त एक पाऊल वाट मिळालेली आहे. आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत, त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर सुधा कांकरिया यांच्या नावाचं आज नामांकन झालेलं आहे की आंतरराष्ट्रीय सर्वोच्च नोबेल शांतता पुरस्कारासाठी. ही माझ्यासाठी एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्या सोबत या, आपण सगळे पुढे जाऊया. पाऊल वाटाचा राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आपण शांततेकडे जाऊ, विश्वशांतीकडे जाऊ, सुवर्णयुगाकडे जाऊ, सुख शांतीच्या दुनियाकडे जाऊ आणि तेच आज आपल्याला अपेक्षित आहे. आज समाजामध्ये अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, पापाचार, अशांतता किती वाढत चालली आहे आणि त्याला जर पूर्णविराम द्यायचा असेल तर मूलभूत गोष्ट आहे, प्राथमिक गोष्ट आहे आणि ते म्हणजे जगाचं अस्तित्व टिकवायचं. आणि जगाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याचं बीज आहे, त्याचं बी आहे ते म्हणजे मुलीला वाचवणे. तर मुलीला वाचवलं तरच जग वाचणार आहे. आणि म्हणून मी आज या व्यासपीठावरून सगळ्या जगाला हाक देत आहे की या आपण सगळेजण मिळून या जन आंदोलनामध्ये सामील होऊया आणि स्त्री जन्माचे स्वागत करून विश्व शांती निर्माण करूया. आज मला आनंद आहे की आज आमच्या स्वातंत्र्य सैनिका मंदाताई नाईक आज इथे उपस्थित आहेत. माझ्या सासूमा म्हणजे मानकोरबाई कांकरिया या स्वातंत्र्य सैनिका होत्या. स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास पण भोगलेला होता आणि अशा त्यांची आज मला आठवण येत आहे आणि त्यांच्या रूपाने आज मंदाताई आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा प्रेमळ असा आशीर्वाद मला लाभलेला आहे. मी विनंती करते आदरणीय पूजनीय मंदाताईंना की आपण आशीर्वाद द्यावे. नमस्कार. आज खूपच आनंदाचा दिवस आहे. आज मला आनंद अशासाठी होतोय की माझ्या आसपास वावरणाऱ्यांना हे नोबेल प्राइज साठी मानांकन होतंय, नामांकन होतंय आणि त्यांचं कार्यच खूप मोठं आहे. खरोखरीच त्यांचं कार्य इतकं प्रचंड आहे की योग्य ठिकाणी हा पुरस्कार गेला एवढंच मला म्हणायचं आहे. असंच खूप कार्य हे तर म्हणजे बेटी बचाव सारखं कार्य इतकी निष्ठेनं त्या करतायत. आज 3 तप काम त्यांचं चालू आहे, साधी गोष्ट नाहीये. त्यामुळे आपण फक्त त्यांना मनापासून शुभेच्छा देऊया सगळेजण. आणि मी थोडी वयानं मोठी असल्यामुळे आशीर्वाद हा शब्द वापरते पण मी शक्यतो शुभाशीर्वाद न म्हणता शुभेच्छा असं जास्त म्हणत असते. तेव्हा माझ्या नक्कीच शुभेच्छा एका पाठीशी आहेतच. त्यामुळे मला खूप समाधान आहे, खूप आनंद आहे की आपल्यातली माणसं एवढी पुढे चालली आहे. नोबेल पुरस्कारासाठी मानांकन म्हणजे सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. पुन्हा एकदा मी तिचं कौतुक करते आणि मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. महिला बाल कल्याण समितीच्या आदरणीय अध्यक्षा डॉक्टर राणीताई यांना विनंती आहे. डॉक्टर कांकरिया मॅडमला मनापासून खूप खूप शुभेच्छा. एका महिलेने 3 तप एका महिलेचा जन्म व्हावा, तिने या जगात पदार्पण करावं यासाठी त्यांनी झटलेले आहे.
आणि हे जे नामांकन झालं आहे त्याच्यापेक्षा योग्य दुसरी गोष्ट मला नाही वाटत कोणती होऊ शकेल. आणि आम्ही सगळे मॅडम तुमच्यासोबत आहोत आणि ही मोहीम आपण जन्म अगदी सुरू ठेवूया. धन्यवाद. नमस्कार. आलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. जितोतर्फे नमस्कार. डायसवर उपस्थित सगळे माननीय यांना माझा नमस्कार. पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक धर्तीवर आज आपल्याला सुधाताई कांक्रिया, डॉक्टर सुधाताई कांक्रिया या लाभलेल्या आहेत. त्यांना शांतता, जागतिक शांतता नामांकन मिळालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या जागतिक पातळीवर जर हे नामांकन मिळाले तर ही उपलब्धी आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो मी. तर जितू परिवारातर्फे, पुण्यातर्फे, आमच्या सर्व जणांतर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा. अशाच आपण जी स्त्री भ्रूण हत्या आहे, जी अशांतता आहे, जी आत्ता वक्तव्यामध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितलं, ते फारच काळाची गरज आहे. आणि त्यामध्ये ते 40 वर्षापासून प्रयत्न करत आहात, ही मोठी बाब आहे. त्यामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. रोटरीतर्फे, लायन्सतर्फे, जितोतर्फे आमचा पाठिंबा तुमच्याशी राहील. आणि जर काही गरज असेल तर आम्ही सदैव तुमच्या बरोबर राहू, ही सदिच्छा करतो. मी प्रमोद जेजुरीकर, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑफ रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131. मला वाटतं रोटरीच्या जगतामध्ये गेली 40 वर्ष माझा अनुभव आहे. संपूर्ण जगामध्ये रोटरीतल्या एका सभासदाचं असं नामांकन होणं ही पहिली घटना आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण जगातल्या 40,000 रोटरी क्लब्स तर्फे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि भारतातल्या रोटरी क्लब्सना आणि विशेषतः त्यातल्या स्त्रियांना आपला भयंकर अभिमान वाटतोय हे मी जाहीर करतो. महत्त्वाच्या क्षणी सर्व मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू असतील त्याबद्दल डॉक्टर कांक्रिया, डॉक्टर वर्धमान कांक्रिया सर्वांचे आभार मानतो. ताईंना मी गेली 35 वर्ष त्यांच्या डे 1 पासून मी ओळखतोय व्यक्तिगतरित्या. त्यांनी जे काम केलेलं आहे, नेत्रतज्ञ म्हणून तर भरपूर काम केलं आहे. तर गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी या राष्ट्रीय विषयावर जे लक्ष घातलं आहे त्याचं मला असं वाटतं की त्या ब्रह्मकुमारीच्या ज्ञानामध्ये आल्यापासून त्यांची मानसिक ताकद वाढली. आणि त्यांचं हे परमेश्वराने त्यांची जी इच्छा आहे ती सर्वत्र पसरण्याकरता परमेश्वराचं दूत म्हणून त्यांना नेमलेलं आहे. की त्यांनाच फक्त जमलं, बाकी कुणाला जमलं नाही. कारण त्यांच्याकडे मानसिक जी ताकद आहे ती ब्रह्मकुमारीच्या ज्ञानात आली असं मी म्हटल्यास गैर होणार नाही. ओम शांती. खरं तर आजचा दिवस हा खूप आनंदाचा क्षण आहे. कारण आपल्या ज्या सुधाताई आहेत त्यांना आज नोबेल पारितोषिकमध्ये त्यांचं नामांकन झालेलं आहे. आणि त्यांच्या अशी विविध रूपं या समाजासमोर यावे आणि अशीच समाजसेवा आपल्या सुधाताईंकडून व्हावी हीच मी मनापासून शुभेच्छा देते. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने ओम शांती. नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश मराठे, माजी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे आणि महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना आणि पुणे नेत्रतज्ञ संघटना. मला वाटतं नेत्रतज्ञ असून सुद्धा फक्त नेत्रतज्ञांचं कार्य न करता त्यांनी जे सामाजिक कार्य केलं आहे त्याच्यामध्ये बेटी बचाव हा आमचा इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्लोगन आहे, सेव्ह गर्ल चाइल्ड. आणि मला वाटतं आपल्या भारतामध्ये या स्लोगनची आणि या पद्धतीने कार्यरत राहण्याची फार गरज आहे. त्या माध्यमातून काम करत असताना नोबेल पुरस्काराचं नामांकन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. परंतु आपलं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे. आपल्याला नामांकन मिळालं आहे आणि आपलं ध्येय असं पाहिजे की आपल्याला ते तो जो पुरस्कार आहे तो मिळाला पाहिजे. ही सदिच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. मी विमल सुदर्शन बाफना, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकासी जैन कॉन्फरन्सची मी नॅशनल प्रेसिडेंट, वुमन विंग्सची. अनेक सुंदर प्रसंगाचा सामना आणि अनेक सुंदर प्रसंग मी ह्यांच्या समेत सादर केलेले आहेत. मला खूप सुंदर अनुभव आहे ह्यांच्याबरोबर राहण्याचा. आणि आज मला जो आनंद मिळतो आहे मी माझ्या माहेरच्या परिवाराकडनं म्हणजे कांक्रिया परिवार, बाफना परिवार आणि जैन कॉन्फरन्स, जैन समाजातर्फे ह्यांचं खूप खूप अभिनंदन करते. कारण मला प्रत्येक सुखद आनंद ह्यांच्यामुळे मला मिळालेला आहे. आणि हाही प्रसंग माझ्यासाठी खूप खूप आनंदाचा आहे. माझे भाऊ प्रकाश कांक्रिया यांच्या समेत. वृत्तसंकलन विभाग सी 24 तास अहमदनगर. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी.
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.